नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 8वीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील पाठ अभ्यासणार आहोत. मित्रांनो, पूर्वीच्या काळामधील संदेश वहनाचं जे काही साधन होतं ते म्हणजे पत्र. आपल्या कुटुंबातील व्यक्ती बाहेरगावी गेल्यानंतर किंवा दूरदेशी गेल्यानंतर आपलं क्षेम कुशलत्व सांगण्यासाठी पत्राचा आधार किंवा पत्राच्या माध्यमातून आपले सुखदुःख विचार व्यक्त करत असत. आजच्या युगामध्येही पत्राचं महत्त्व कमी झालेलं नाही, परंतु आजचे जे काही कम्युनिकेशन ज्याला म्हणावं आपण, किंवा दळणवळणाची जी काही साधनं जी आहेत, ही जी साधनं आहेत यामध्ये खूप बदल झालेला आपल्याला दिसून येत आहे. आजचे युग हे संगणक युग, कम्प्युटरचं युग असं म्हणलं जातं, इंटरनेटचं युग असं म्हणलं जातं. या युगामध्ये आपले जे काही संदेश वहनाचे जे काही साधन आहे ते बदललेले आहेत. आज आपण काही सेकंदामध्येच आपले विचार पुढील व्यक्तीपर्यंत आपण पोहोचवत आहोत. म्हणून आजच्या युगाचा आणि पूर्वीचा जर विचार केला तर यामध्ये खूप मोठा फरक असलेला आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीला पत्राच्या माध्यमामधून संदेशवहन केलं जायचं, आदानप्रदान केलं जायचं, आणि आता जर पाहिलं तर आपण इंटरनेटच्या माध्यमातून आपण आपले संदेश पोहोचवत असतो, देवाणघेवाण करत आहोत. म्हणून आत्ताचं जे काही युग आहे हे खूप वेगाने परिवर्तित होत असलेलं युग आपल्याला दिसून येत आहे. पूर्वीला पत्र हे आपल्या विशिष्ट व्यक्तीपर्यंत जाण्यासाठी जवळजवळ 8-10 दिवसापेक्षा जास्त वेळ लागायचा, अशा प्रकारची स्थिती असायची. पण आता काही सेकंदामध्ये, तसेच भ्रमणध्वनीच्या साहाय्याने, मोबाईलच्या साहाय्याने आपण आज प्रत्यक्ष संवाद साधत आहोत. इतकंच नसून पलीकडची व्यक्ती आपण प्रत्यक्ष पाहत त्या व्यक्तीशी आपण संवाद साधत आहोत. ही ज्यास आपण तंत्रज्ञानाची देण, विज्ञानाची देण असं आपण इथं म्हणू शकतो. तेव्हा पत्राचं हे माध्यम जे होतं ते अत्यंत प्रभावशील असं माध्यम होतं आणि आजही आहेच. आज जो आपण पाठ अभ्यासणार आहोत हे एका म्हणजे आजोबांनी आपल्या नातवंडास लिहिलेलं हे पत्र आहे, आणि ते पत्राच्या माध्यमातून आपल्या नातवांशी किंवा नातवंडाशी गुजगोष्टी करतात, मार्गदर्शन करतात. ते कशा प्रकारचं आहे ते आपल्याला आज इथं अभ्यासावयाचं आहे. तेव्हा पाठाचं नाव आहे नातवंडास पत्र. नातवंडास पत्र. नातवंडास पत्र लेखक आहेत नंदू नाटेकर. नंदू नाटेकर. पेज नंबर 20 पेज नंबरवरती हा पाठ आहे. नंदू नाटेकर, नंदकुमार नाटेकर असं यांचं पूर्ण नाव आहे. नंदकुमार नाटेकर. नंदकुमार नाटेकर. जन्म
1933 1933 यांचा जन्म आहे. हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत. नाटेकर यांनी भारतासाठी 15 वर्षांच्या कारकिर्दीत 100पेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. त्यांनी एकूण 6 वेळा मॅन्स सिंगल नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मॅन्स डबल नॅशनल चॅम्पियनशिप मिळवून एकूण 6 वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद मिळवले आहे. 1961 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्ग सानिध्यात गेलेले समृद्ध बालपण, बॅडमिंटनची आवड, सातत्यपूर्ण परिश्रम आणि यातून संपादित केलेले उज्ज्वल यश या गोष्टीविषयीचा संवाद पत्ररूपाने आपल्या नातवंडाशी साधला आहे. प्रस्तुत पाठ आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून घेतला आहे. त्यांच्याविषयी काही ठळक गोष्टी आपण इथे लिहून घेऊया. नंदू नाटेकर हे भारताचे माजी बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते आहेत. बॅडमिंटन राष्ट्रीय विजेते. तसेच त्यांनी 15 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 15 वर्षाच्या काळात शंभरपेक्षा अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविले आहेत. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. पुरस्कार यामध्ये 1961 मध्ये 1961 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानित करण्यात आले आहे. प्रस्तुत पाठातून लेखकाने निसर्ग सानिध्यात गेलेले समृद्ध बालपण, बॅडमिंटनची आवड हा जो आपण पाठ अभ्यासणार आहोत, या पाठामध्ये लेखकाने निसर्ग सानिध्य
आणि या निसर्ग सानिध्यामध्ये गेलेलं आपलं बालपण याचं वर्णन अत्यंत सुंदर शब्दामध्ये इथं पाठामध्ये केलेलं आहे की व्यक्तीचं बालपण हे म्हणजेच एक ईश्वरीय देण आहे आणि त्या बालपणाचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. तर तो आनंद निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणखीनच कसा सुंदर पद्धतीचा झालेला आहे ते या पाठामध्ये लेखकांनी चित्रित केलेलं आहे. तसेच बॅडमिंटनची आवड कशी निर्माण झाली, लहानपणापासून बॅडमिंटन कसे ते खेळू लागले, याचंही सुंदर वर्णन त्यांनी इथे केलेलं आहे. सातत्यपूर्ण परिश्रम आणि यातून संपादित केलेले उज्ज्वल यश. आता कुठलेही कार्य जर अवगत करायचं असेल, कुठलंही ज्ञान अवगत करायचं असेल त्यासाठी सातत्य लागते किंवा सातत्यपूर्ण आपण ज्याला म्हणूया. म्हणून सातत्यपूर्ण परिश्रम करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कंटिन्युटी असणं आवश्यक आहे. सातत्य चिकाटी त्यामध्ये असणं गरजेचं आहे. आणि यातून संपादित त्यांनी केलेलं जे उज्ज्वल यश आहे, या सर्वच गोष्टीचा त्यांनी किंवा या मूल्यांचा गोष्टीचा त्यांनी संवाद पत्र रूपाने आपल्या नातवंडाशी साधला आहे. म्हणजेच हे त्यांनी कशा प्रकारचं मिळवलं, यासाठी त्यांना कशा प्रकारचं परिश्रम करावे लागले, या सर्व गोष्टीचा उहापोह त्याला म्हणावं किंवा या सर्व गोष्टींशी संवाद त्यांनी आपल्या नातवंडाशी साधलेला आहे. प्रस्तुत पाठ आजी आजोबांची पत्रे या पुस्तकातून घेतला आहे. लिहा. प्रस्तुत पाठ आजी आजोबांची पत्रे. आजी आजोबांची पत्रे या पाठातून घेतलेला आहे. आजी आजोबांची पत्रे या पाठातून घेतलेला आहे. आता काही शब्दार्थ आहेत, कठीण शब्द असणारे, तेही आपण इथं लिहून घेऊया. कठीण शब्दार्थ. यामध्ये गिरिस्थान, गिरिस्थान याचा अर्थ आहे पर्वतावरील ठिकाण. पर्वतावरील ठिकाण. नजराना. नजराना मौल्यवान भेट. मौल्यवान भेट. नंतरचा शब्द आहे सबब. सबब म्हणजेच कारण. सबब म्हणजेच काय? कारण. अशा प्रकारचा आपण शब्दार्थ इथं पाहिलेले आहे. आता आपण पाठ अभ्यासूया. पेज नंबर 20 वरती आहे. 20 पेज नंबर. प्रिय उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी, अनेक आशीर्वाद. यामध्ये कोण कोण नातवंड आहेत? आता
उद्धव, मेघा, मिहिका व जान्हवी ही इथं लेखकांची असणारी नातवंड आहेत आणि यांना उद्देशून त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. कितीदा तरी मनात येते की तुम्हा चौघाबरोबर बसून तुमच्याशी मनसोक्त गप्पा माराव्यात. मी माझे बालपण कसे घालवले ते तुम्हाला सांगावे. लेखक इथं म्हणत आहेत, माझ्या कितीदा तरी असं मनात येतं की तुम्हा सगळ्यासोबत बसावं, मनसोक्त गप्पा माराव्यात. असं मला नेहमी असं वाटतं. माझ्या बालपणीच्या गोष्टी तुम्हाला सांगाव्यात. बालपणाविषयी मी बोलावं तुमच्याशी. असं मला सतत असं वाटतं, माझ्या मनात येत असतं, असे ते इथं निवेदन करतात. बघा, नातू किंवा नातवंड आणि आजोबा यांचं एक वेगळ्या प्रकारचं नातं निर्माण झालेलं असतं. नातवंडाची प्रत्येक इच्छा ही आजी आजोबा पूर्ण करत असतात. आई वडिलांपेक्षाही अधिकचं प्रेम हे आजी आजोबा आपल्या नातवंडास करत असलेलं आपल्याला दिसून येत असतं. आणि तसंच या ठिकाणी सुद्धा इथं लेखक असणारे आजोबा आपले जे नातवंड आहेत त्या नातवंडाशी गुजगोष्टी करावं, त्यांच्याशी गप्पा माराव्या, त्यांच्याशी आपलं मनमोकळेपणानं बोलावं, अशा प्रकारची इच्छा ते व्यक्त करतात. माझे शाळा कॉलेजातले दिवस कसे होते ते सांगावे आणि पुस्तकातून, मित्राकडून व शिक्षकाकडून मी काय काय आणि कसे कसे शिकलो ते सांगावे. इथे लेखक काय म्हणतात, माझे शाळेतील किंवा कॉलेजातील, शाळा कॉलेजामधील जे काही दिवस होते ते कशा प्रकारचे मी ते दिवस अनुभवले, कशा प्रकारचे ते दिवस मी जगले, आणि मित्राकडनं, पुस्तकामधून आणि तसेच शिक्षकाकडून आपण कशा प्रकारचं ज्ञान घेतलं, या सगळ्यांचे संस्कार आपल्यावर कशा प्रकारचे झाले, याचं वर्णन, याचं याविषयीचा संवाद तुमच्याशी करावा असं मला खूप असं वाटतं, असे ते बोलतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आई वडिलाकडून, तुमच्या पणजी पणजोबाकडून, त्यांच्या मायेतून मी काय शिकलो हेही तुमच्याशी बोलावे. आता इथं आजोबा म्हणतात, आणखी याहून हे सगळ्यात महत्त्वपूर्ण असं आहे की माझे आई वडील म्हणजेच तुमचे पणजोबा आणि पणजी यांच्याकडून मी काय काय शिकलो, कसं शिकलं, त्यांच्या मायेमधून मी कसे घडलो गेलो, याविषयीचं तुमच्याशी मी बोलावं, तुमच्याशी मी संवाद करावा, अशा प्रकारचे जे काही मनोगत आहे, माझे विचार आहेत ते व्यक्त करावं असं तुमच्यासोबत, असं मला वाटतं. अशा प्रकारचं या ठिकाणी लेखक त्यांच्या नातवंडाशी पत्ररूपाने ते बोलत आहेत. ते म्हणतात आपल्या नातवंडांना की मी माझ्या लहानपणीचे दिवस कसे जगलो गेलो, शाळेतील जीवन कसं माझं होतं, कॉलेजामधलं जीवन, महाविद्यालयामधलं माझं जीवन कसं होतं, ते तुमच्या पुढे व्यक्त करावं. मित्र, शिक्षक यांच्याकडनं मी काय शिकलो गेलो, पुस्तकामधून माझ्यावरती कशा प्रकारचे संस्कार झाले गेले, आणि याहीपेक्षा माझे आई वडील म्हणजे तुमच्या पणजी पणजोबा असणारे, त्यांनी सुद्धा माझ्यावरती कशा प्रकारचे संस्कार केले, मी त्यांच्याकडनं कशा प्रकारचं शिक्षण घेतलं, संस्कारित झालो, किंवा मी कशा प्रकारचं घडलो गेलो, याचं वर्णन तुमच्या समोर करावं, किंवा तुमच्याशी मी संवाद साधावा, तुमच्याशी गप्पा माराव्यात. अशा प्रकारचे विचार या पहिल्या असणारा जो काही पॅरेग्राफ आहे यामध्ये लेखक व्यक्त करतात. पुढील पॅरेग्राफ आपण अभ्यासूया. पण प्रत्यक्षात तुमच्याशी बोलताना मोकळेपणाने मनासारखे बोलता येतेच असे नाही, म्हणून वाटले की तुम्हाला हे पत्र लिहावे. आता लेखक इथं म्हणतात की तुमच्याशी गप्पा माराव्यात, पण मला असं वाटलं की प्रत्यक्ष तुम्हाला मोकळेपणाने बोलणे होईल की नाही, म्हणून मी तुम्हाला
पत्राच्या माध्यमातून पत्ररूपाने पत्रामध्ये माझे सर्व जे काही विचार आहेत ते सर्व विचार मी व्यक्त करावेत, सर्व विचार मी तुम्हाला सांगावेत, अशा प्रकारचं विचार इथं लेखक व्यक्त करतात. आणि म्हणतात ते तुम्हाला पत्रामध्ये मनमोकळेपणानं मी बोलू शकेन, माझे विचार व्यक्त करू शकेन असं मला वाटलं, म्हणून मी पत्राच्या माध्यमातून तुमच्याशी विचार व्यक्त करतोय, पत्रलेखन करतोय. अशा प्रकारचे विचार इथं लेखक व्यक्त करतात. मी शिकायला सांगलीला होतो. सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे. आमच्या शाळेला खूप मोठे मैदान होते आणि त्याजवळच एक बाग होती. लेखक सांगायला सुरुवात केली ते त्यांच्या शिक्षणाविषयी. ते म्हणतात, मी शिकायला कुठे होतो? सांगलीला होतो आणि सांगली हे महाराष्ट्रातले एक गाव आहे. सांगली हे महाराष्ट्रामधलं एक गाव आहे. आणि ते म्हणतात, आमच्या शाळेला खूप मोठं मैदान असं होतं आणि त्या शाळेच्या लगत, शाळेच्या जवळच एक काय होती? बाग होती, गार्डन होती, असं ते आपल्या शाळेचं आता वर्णन करतात. म्हणजे सांगली हे महाराष्ट्रामधील एक असणारं गाव आणि त्या गावामध्ये असणारी शाळा, त्या शाळेच्या जवळच एक बाग, एक गार्डन आहे. अशा प्रकारचं वर्णन ते करत आहेत. आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंदडायचो, झाडावर चढायचो, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. इथे लेखक वर्णन करत आहेत. लेखक म्हणतात की आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंदडायचो. खेळणे, हुंदडणे, इकडे तिकडे धावणे, उड्या मारणे, जसं मनाला इच्छेला वाटेल तसं खेळणे, अशा प्रकारचं आनंद व्यक्त करणे, आनंदाने खेळणे. आणि विद्यार्थी मित्रांनो, लहान मुलं किंवा विद्यार्थ्यांचं जे काही सगळ्यात आवडीचं जर कुठलं असेल तर खेळ. आणि पूर्वीचे खेळ जे होते तर ते आरोग्यासाठी चांगले होते. म्हणजेच आपलं आरोग्य सुदृढ त्यामधून व्हायचं. पण आताचे जे खेळ आहेत, म्हणजे मोबाईलवरचे जे काही गेम्स आहेत, खेळ आहेत, हे जे मुलं खेळतात त्यामुळे त्यांचं शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचं नुकसान होत आहे. पण इथे लेखक म्हणतात पूर्वीचं जे काही खेळ आहे त्या खेळाबद्दल इथे लेखक सांगत आहेत. ते म्हणतात की आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंदडायचो, झाडावर चढायचो. लहान लहान मुलं, पूर्वीला झाडं वगैरे भरपूर असायची, शाळेमध्ये झाडी असायची, त्या झाडावरती चढायचे, खेळायचे, अशा प्रकारचं मनसोक्त बागडायची मुलं. पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. लेखक म्हणतात पाऊस आला की त्या पावसामध्ये चिंब भिजायचो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे हे शरीर आहे, या शरीराचा योग्य उपयोग जर केला तर निश्चित आपलं शरीर सुदृढ बनू शकतं. त्या वयामध्ये या शरीराला योग्य व्यायामाची गरज असते. आणि जे काही मैदानी खेळ आहेत, या मैदानी खेळाच्या माध्यमामधून आपलं शरीर सुदृढ बनत असतं. म्हणून आपण मैदानी खेळ खेळलं पाहिजे. पूर्वीची ही शाळा आहे आणि या ठिकाणी सर्व मुलं एकत्र यायचे, झाडावर चढायचे, धावायचे, पळायचे, मनसोक्तपणे खेळायचे, झाडावर चढायचे. पाऊस आल्यानंतर पावसात चिंब भिजून जायचे. अशा प्रकारचं हे वातावरण जर आज जर पाहिलं तर तसं पालकही मुलांना पावसामध्ये भिजू देत नाहीत आणि मुलंही त्याचं असंही कारण आहे, कारण मुलं पावसामध्ये भिजले की लगेच आजारी पडत आहेत. म्हणजे आपल्या शरीरामधील असणारी जी काही प्रतिकार शक्ती आहे ते असं वाटते की ते कमी झालेली आहे. त्याला अनेक कारणे ही जबाबदार आहे. तसेच आज रोजीला खेळाकडे म्हणावं तितकं लक्षही दिलं जात नाहीये. पालकांच्या अनावश्यक अभिलाषेपोटी आज मुलांचं जे काही बालपण आहे ते बालपण हिरावून घेतलं जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पाठाच्या अनुषंगाने मी काहीशी इथं आपल्याशी बोलू इच्छित आहे आणि ते बोलणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. पालकांशीही संवाद या माध्यमातून थोडासा साधता येऊ शकेल असं वाटतं.
पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही विशेष करून पालकांना अशी विनंती आहे, की आपले मुलं मैदानी खेळले पाहिजेत. मैदानी खेळ खेळले पाहिजेत. मैदानामध्ये खेळलं पाहिजे. आजचा जो काही विद्यार्थी आहे, या आजच्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावरती पालकांच्या अपेक्षांचं खूप मोठं ओझं लादलं जात आहे. हे अनावश्यक आहे. अपेक्षा करायला हरकत नाही आहे. पण कशी आणि कितीपत अपेक्षा करायला पाहिजे, याचं भान आपण पालकांनी ठेवणं गरजेचं आहे. कारण या आपल्या अपेक्षेमुळं आपल्या चिमुरड्या बाळांचं, मुलांचं जे काही बालपण आहे, ते आपण हिरावून तर घेत नाही ना, याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जे मुलं लहान असताना मनसोक्त खेळायचे, त्या मुलांना आज खेळायला मिळत नाहीये. 2-3, 2.5-3 वर्षाचं झालं न झालं मूल आपण काय करतो, लगेच शाळेमध्ये घालतो. आणि त्यामुळे त्याचं जे बागडण्याचं वय आहे, खेळण्याचं वय आहे, मुक्त संचार करण्याचं वय आहे, ते त्यास स्वातंत्र्य ते मिळत नाहीये. जणू काही ते आपण मूल जन्मास घालतो आणि कोंडवाड्यामध्ये नेऊन टाकतो. अशा प्रकारचं आपल्याला इथं दृश्य सध्याच्या या युगामध्ये आपल्याला दिसायला येत आहे. ठीक आहे, त्याच्यावर संस्कार होणं गरजेचं आहे. शिक्षणाचे संस्कार होणं गरजेचं आहे. काही डिसिप्लिन, शिस्त लागणं गरजेचं आहे. पण आणखी वेळ आहे त्यास. अनेक शास्त्रज्ञांचं मत असं आहे, की लहान मुलाच्या कमीत कमी 6 वर्षाच्या नंतर, 7 वर्षाच्या नंतर त्यावर आपण शैक्षणिक संस्कार करणं गरजेचं आहे. अनेक पाश्चात्य भारतीय विचारवंत तसेच पाश्चात्य विचारवंतांचं सुद्धा असंच मत आहे. हॉब्स, रुसो असे काही झालेले आहेत शास्त्रज्ञ. त्यांचं तर असं मत आहे. रुसो तरी असं म्हणतो, की मुलाच्या काही वयापर्यंत त्याच्या इच्छेनुसार त्याला कृती करू दिली पाहिजे. आता हे शास्त्रज्ञांचं मत आहे, मानसशास्त्रज्ञांचं हे मत आहे. त्यांचे विचार आहेत, त्यांचे सिद्धांत आहेत. आणि त्यांनी काही गोष्टीने ते प्रूव्ह करून दाखवलेलं पण आहे, सिद्ध केलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस आपण मानसशास्त्राचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्या लक्षात निश्चितच येऊ शकेल, की आपल्या पाल्याची, आपल्या लहान मुलांची बौद्धिक क्षमता कोणत्या वयापर्यंत कितपत असते आणि कशा प्रकारचं आपण त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे आणि कशा प्रकारचं त्याच्यावरती संस्कार केले पाहिजेत. पण हेच आपण विसरून चाललेलो आहोत. आपण आपल्या अपेक्षा वाढवत आहोत. अनावश्यक गरजा आपल्या मुलावरती लादत आहोत. तरी हे आपल्या पाल्याच्याच भवितव्यासाठी योग्य नाही आहे. कारण त्याचा मानसिक, शारीरिक विकास होण्यासाठी त्याला खेळायची गरज आहे. आज बघा, सर्व पालकांनी जर विचार केला, तर पालकांचेच जर बालपण आठवलं, तर आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सक्षम आहेतच. पण त्यांनी मनसोक्त खेळलेले आहेत. कसल्याही प्रकारचा त्यांच्यावरती ताण नव्हता. असेलही थोडाफार. पण आजच्या मुलावर जसं लादलं चाललेलं आहे तसं नव्हतं अगोदर. कारण मुलं मनसोक्त खेळायचे. त्यामधून शारीरिक जी काही सुदृढता येणं आवश्यक असतं ती येत असते. स्वातंत्र्य असायचे खेळण्यासाठी वगैरे. तसं आज नाहीये. आज मुलाला कोंडवाड्यामध्ये घातलं जातं आणि त्यास अनेक गोष्टी शिकवल्या जातात. कितीतरी वेळ त्याला एकाच ठिकाणी बसावं लागतं. नाईलाजास्तव त्याच्यावर अशा प्रकारचे संस्कार होत असतात. तर हे मानसशास्त्रज्ञांच्या मते सुद्धा हे योग्य नाहीये. म्हणून याकडेही आपण लक्ष दिलं पाहिजे आणि आपल्या पाल्यांचा विचार केला पाहिजे, आपल्या मुलांचा विचार केला पाहिजे. म्हणून काही गोष्टींमध्ये मुलांना खेळण्यासाठी आपण सवलत देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास यामधून साधला जावा. म्हणून इथं लेखक इथं सांगतात, की आम्ही तिथे मनसोक्त खेळायचो, हुंदडायचो, झाडावर चढायचो, पाऊस आला की त्यात चिंब भिजायचो. हे सुरुवातीपासून खेळत असल्यामुळे त्याला निसर्ग सानिध्य, मोकळी हवा या सगळ्या गोष्टी त्यांना मिळायचं. मैदानावरती खेळत आणि त्यामुळे त्यांचं शरीर निरोगी राहायचं. प्रतिकारशक्ती त्यांच्यामध्ये वाढायची.
या सगळ्या गोष्टी त्यामधून घडत असायच्या. म्हणून या ठिकाणी लेखक म्हणतात की आम्ही खेळायचो, हुंदडायचो, पावसात भिजायचो, चिंब व्हायचो. अशा प्रकारचं वर्णन, अशा प्रकारचं बालपण ते जीवन जगलेले आहे. ते या पाठाच्या माध्यमातून किंवा या पाठामध्ये ते व्यक्त करतात. धन्यवाद. आपण इथे थांबूया. पुढील जो काही पाठ आहे तो आपण पुढील पिरियडमध्ये अभ्यासूया. इथंपर्यंत जे अभ्यासलेलं आहे तर हे होमवर्कमध्ये CWमध्ये लिहा, पूर्ण करा. तसेच दररोजचं एक पेज शुद्धलेखनसुद्धा तुम्हाला लिहावायचं आहे. तर ते चांगल्या अक्षरामध्ये आणि व्यवस्थित लिहा, जेणेकरून तुमचं अक्षर सुंदर होऊ शकेल. धन्यवाद. आपण इथं थांबूया.